पुणे शहरातील रहिवासी संघातील सर्व प्रमुख तरुण कार्यकर्ते, सर्व उपस्थित मान्यवर बंधू आणि भगिनींनो, 8:45 वाजलेले आहे आणि जास्त वेळ मी आपला घेणार नाही। खरं तर आताच्या अगोदरच्या वक्त्यांची प्रत्येकाची भाषणं मी त्या ठिकाणी ऐकली आणि इथं बऱ्याचशा चिठ्ठ्यांचा ढीग सुद्धा लागलाय की आवर्त घ्या। मी 2-3 चिठ्ठ्या बघितल्यात, म्हणलं संयोजकांना की अगोदरच काय चिठ्ठी द्यायची असेल तर मला देऊन ठेवा। खरं तर आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी होत असताना काल संध्याकाळी याच कार्यालयामध्ये फक्त आतल्या बाजूला साधारणतः 1200 लोकांची आसन व्यवस्था आतमध्ये होते आणि ती आसन व्यवस्था पूर्ण कमी पडली आणि परिणामी जवळपास 800 ते 900 लोक बाहेरच्या बाजूला त्या ठिकाणी राहिली आणि म्हणून कालचा कार्यक्रम पाहता आज ठरवलं की आज ओपन ग्राउंडमध्ये या गार्डनमध्ये हा कार्यक्रम घ्यावा, कारण की आजची उपस्थिती भोर तालुक्याच्या मोठ्या संख्या असल्यामुळं या ठिकाणी ग्राउंडमध्ये घेण्यात आलेली। खरं तर आजचा कार्यक्रम हा जो घेतलाय तो खरं तर एक संवाद मेळाव्याच्या निमित्तानं बऱ्याचशा वक्त्यांनी उमेदवाराच्या बद्दल, निवडणुकीच्या बद्दल चर्चा केली, त्या विषयावर पण मी बोलणार आहे। परंतु ग्रामीण भागामधून, दुर्गम डोंगरी भागातून रोजीरोटीच्या निमित्तानं, कुटुंबाचा चरितार्थ चालवण्याच्या निमित्तानं आपण सर्व मंडळी पुण्यासारख्या ठिकाणी या ठिकाणी वास्तव्याला, कोणालाही या ठिकाणी इथे येऊन राहण्याची हौस नाही, परंतु रोजगाराच्या निमित्तानं असेल, व्यवसायाच्या निमित्तानं असेल, आपण या ठिकाणी इथे येत आहे। गेल्या आठवड्यामध्ये काही मंडळींनी भोर तालुक्याच्या MIDCच्या संदर्भामध्ये विषय काढला आणि या MIDC या तालुक्यामध्ये का होत नाही अशा पद्धतीचा आरोप सातत्याने निवडणूक आली की ही मंडळी करताना आपल्याला पाहिलं। मी माझ्या काही चॅनलच्या मुलाखतीमध्ये भोर तालुक्याचं पूर्ण चित्र, जे रोजगाराच्या संदर्भामधलं चित्र आहे किंवा भविष्यातला ऍक्शन प्लॅन जो काही त्या ठिकाणी आहे तो जनतेसमोर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे। काल परवा तर काही मंडळींनी विकासाच्या कुठल्याही मुद्द्यावरती चर्चा न करता अत्यंत खालच्या पातळीवरती अनंतरावजी थोपटे साहेबांबद्दल चुकीचे आणि बेताल वक्तव्य त्या ठिकाणी केली। काल परवा माझ्याबद्दल तर कायमस्वरूपी त्यांना माझं नाव घेतल्याशिवाय ते झोप लागतच नाही। माझ्या पत्नीचंही आता नामोल्लेख करायला लागले, माझ्या मुलाचाही नामोल्लेख करावा लागले। उठसूट आता फक्त या निवडणुकीमध्ये विकासाचा कुठलाही अजेंडा समोरच्या मंडळीकडे नसून फक्त थोपटे कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। सातत्यानं विकास कामाच्या माध्यमातून जे जनतेचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी ज्या जबाबदारीने तुम्ही मला या अगोदर विधानसभेमध्ये पाठवलं, अनेक जबाबदाऱ्या नात्यानं, प्रतिनिधी नात्यानं मी जे काम केलं ते जनतेसमोर मांडण्याचा आजपर्यंतचा प्रामाणिक प्रयत्न आहे। खरं तर थोपटे साहेबांची पुण्याई होती आणि आहे आणि इथून पुढे राहील। पहिल्या टर्मला मला या पुण्याईच्या माध्यमातून संधी आपण सर्व मंडळींनी दिली, नंतरची संधी त्या 5 वर्षामध्ये केलेल्या कामाच्या रूपाने मला आपण दिली, नंतर तिसऱ्यांदा संधी त्याच 5 वर्षातल्या कामाच्या रूपाने या ठिकाणी दिली। आज घराणेशाहीचा आरोप होतोय, निवडणूक आली की वेगवेगळे आरोप होतात। मध्यंतरी रायरेश्वर किल्ल्यावरच्या मंदिराचा 7/12 हडप करण्याचा आरोप आमच्यावरती झाला, याबद्दल देखील मी सविस्तर खुलासा वृत्तपत्र असेल चॅनलच्या माध्यमातून दिला। काही हंगामी स्वयंसेवक, समाजसेवक निवडणुकीच्या निमित्ताने उपोषणाला बसले, त्यांनी ही जागा थोपटे कुटुंबाने गिळंकृत केली अशा पद्धतीचे आरोप केले। सर्व कागदपत्रांची पूर्तता शहानिशा त्या ठिकाणी आम्ही सर्व वृत्तपत्रांना त्या ठिकाणी त्या निमित्ताने दिली। भिडे गुरुजींसारख्या ज्येष्ठ नेत्याला
त्यांना देखील चुकीचा गैरसमज पसरवण्याचा काही मंडळींनी जाणीवपूर्वक प्रयत्न केला. त्यांना सुद्धा भेटून आम्ही भूमिका मांडली, त्यांनाही ती भूमिका पटली, त्यांनी माझ्याशी फोनवरून चर्चा केली आणि सरतेशेवटी हे आंदोलन त्या ठिकाणी स्थगित झाले. कुठलाही विकासाचा मुद्दा त्या ठिकाणी ते मांडत नाहीत. राजगड कारखान्याविषयी बोलतायत, आज तालुक्यामध्ये रोजगाराच्या संदर्भात बोलतायत. जो रोजगार थोपटे साहेब असेल किंवा पूर्वीच्या असणाऱ्या सर्व नेते मंडळींनी या राजगड कारखान्याच्या माध्यमातून तालुक्यात निर्माण केला, त्या राजगड सहकारी साखर कारखान्याचं मंजूर झालेलं कर्ज डावलण्याचा सुद्धा काम ज्या महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये झालंय आपण जोडून पाहिलं. आणि म्हणून त्याच्यावरती सुद्धा वेडावाकडा आरोप करतात. शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वाऱ्यावर सोडलं अशा पद्धतीने चर्चा करतात, कामगारांना वाऱ्यावर सोडलं अशा पद्धतीने चर्चा करतात. मला त्या मंडळींना सांगणं आहे, शेवटी आज एखादी सहकारी संस्था ही एकदम कुठेतरी नावारूपाला येत नसते. जी संस्था नावारूपाला त्या ठिकाणी आली त्यामध्ये असंख्य सर्वसामान्य सभासद शेतकऱ्यांनी परिणामी विकास सेवा सोसायटीचं कर्ज काढून या राजगड कारखान्याला शेअरच्या रूपाने रक्कम दिली. आज हा कारखाना अखंडित 30 वर्ष त्या ठिकाणी अखंडित चालला. आज काही कर्ज मर्यादा त्या ठिकाणी उपलब्ध न झाल्यामुळं या कारखान्याला आज या ठिकाणी मागचा हंगाम आपल्याला त्या ठिकाणी घेता आला नाही. राज्य सरकारकडे आम्ही पाठपुरावा करतोय. खरं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर हे कर्ज मंजूर झालं. लोकसभेनंतर ज्या पद्धतीने तुम्ही पाहिलं असेल महाराष्ट्रामध्ये महायुतीची वाताहत झाली, ज्या अपेक्षेने त्यांनी उमेदवार निवडून येतील हे गणित त्या ठिकाणी मांडलं होतं, ते देखील गणित त्याला स्पष्ट नकार जनतेने त्या ठिकाणी दिला. आणि मग कुठेतरी या व्यक्तीला अडचणीत आणलं पाहिजे. या व्यक्तीला अडचणीत आणलं तर या ठिकाणी राजकीय दृष्ट्या आपल्याला त्याचं खच्चीकरण करता येईल अशा दुष्ट हेतून सहकारी साखर कारखानदारांचं सुद्धा कर्ज या ठिकाणी नामंजूर किंवा स्थगित करण्याचं काम अलीकडच्या काळामध्ये होताना चित्र आपण पाहिलं. आम्ही देखील राजकीय दृष्ट्या विरोधात होतो. पवार साहेब देखील या देशाचे नेते म्हणून त्यांनी काम केलं, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केलं. काही पूर्वीचे मतभेद थोपटे साहेबांच्या काळामध्ये असतील, परंतु 2004 सालापासून ते आजपर्यंत ज्या ज्या वेळेला महाविकास आघाडी किंवा आघाडीचं सरकार म्हणून त्या ठिकाणी घोषणा झाली, त्या वेळेला महाविकास आघाडी किंवा आघाडीचा धर्म प्रामाणिकपणे काम करणारे हे थोपटे कुटुंब आहे. आणि आजपर्यंत आपण हे त्या ठिकाणी पाळले. आज कुठं ज्या पद्धतीनं कालचं जी लोकसभेची निवडणूक तुम्ही पाहिली, या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने सर्वसामान्य जनतेने निवडणूक हातामध्ये घेतली आणि सुप्रियाताईंना भरघोस मताने निवडून दिलं. आज गावागावामधली परिस्थिती जर तुम्ही जवळून पाहिली तर ह्यांना कुठेही बसायला सुद्धा टाकायला माणूस राहिलेला नाही अशी परिस्थिती या निमित्तानं तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये आहे. आज मी वृत्तपत्रांमध्ये काही बातम्या वाचल्या, काही व्हॉट्सअपला फोटो आलेले मी पाहिले. काही लोक मुंबईला गेली, कोण आमक्याला भेटले, तमक्याला भेटले. आता तिकिटाच्या संदर्भामधली घोषणा अधिकृतरित्या माझ्या माहितीप्रमाणे उद्या संध्याकाळपर्यंत महाविकास आघाडीची होण्याची शक्यता आहे. आज बीजेपीची जवळपास 99 उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाली, ती मी व्हॉट्सअपवर पाहिली. महाविकास आघाडीचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे, उद्या त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. परंतु आज सुद्धा मी या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो, महाविकास आघाडीचा जो निर्णय त्या ठिकाणी होत असतो, जो होईल त्या निर्णयाचा पालन करणारे आम्ही आजपर्यंतचं कुटुंब आहे. मगाशी उमेदवार म्हणून बाबा तुम्ही उल्लेख केला, तुम्ही तर म्हणला खिशात तुमचं तिकीट आहे. आता तिकीट आमच्या खिशात आहे, परंतु निश्चितच निवडणूक त्या ठिकाणी ज्या पद्धतीने घोषणा होईल त्यानंतरच त्याबद्दल बोललेलं गरज, म्हणून मी खरं तर त्याबद्दल बोलायचं टाळतो. परंतु काही लोक तर आता या तालुक्यामध्ये जवळपास असे 17-18 लोक आहेत, ते म्हणतात आम्हाला पक्षश्रेष्ठींनी सांगितलं आणि आमच्या प्रत्येकाच्या खिशात तिकीट आहे. ते म्हणतात आम्हाला प्रत्येकाला ते मिळालेलेच. आता कामाला लागा अशा पद्धतीची सुद्धा सूचना काही लोक करायला. मग नेमकं कोणाला तिकीट मिळणार आहे आता घोडा मैदान 2 दिवसानंतर आपल्याला या ठिकाणी कळत.
आता काही लोक होती पुण्यात पण राहत होती, गावाला अचानकपणे आता आले. दिवाळी शुभेच्छाचे नाही का आपण ते पण ह्याच्यावरती कॅलेंडर आणि ग्रीटिंग वरती फोटो असतो ना असा हात जोडलेला, दिवाळी शुभेच्छाचे. अचानक 15 वर्षांनी यांना दिवाळी आठवली आता आणि आता हात जोडायला लागले. म्हटलं ठीक आहे, लोकशाही पद्धतीने त्यांनी त्याचं करावं, आमचे काही त्याबद्दल दुमत नाही. अरे पण हे तुम्ही नेमकं आजच का बोलताय? जर खऱ्या अर्थानं विकासाच्या दृष्टिकोनातून तुम्ही आजपर्यंत जर आमचे आरोप केले असते, करत आला असता तर ते मानलं असतं ना. परंतु आज कुठेतरी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आरोप करता आणि आम्ही म्हणले वज्रमूठ केली. तर कशाची वज्रमूठ केली? लोकसभेला तुमची वज्रमूठ कुठे गेली होती? ज्या कारणासाठी तुम्ही पवार साहेबांसारखं नेतृत्व त्या ठिकाणी सोडून सुप्रियाताईंच्या विरोधामध्ये प्रचाराला ज्या वेळेला मैदानात उतरला ना, त्यावेळेला जनतेने तुम्हाला तुमची जागा दाखवलेली. ज्या उद्धव साहेबांना पक्ष फोडून त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदावरून हटवण्याचं ज्यांनी काम केलं ना, अशा गद्दारांना हा निष्ठावंत शिवसैनिक कधी त्या ठिकाणी माफ करणार अशी परिस्थिती आहे लक्षात. आज तालुक्याच्या बद्दल मगाशी माऊलींनी सांगितलं टोल नाक्याच्या संदर्भात. या टोल नाक्याचं सगळ्यात पहिलं मोठं आंदोलन मी स्वतः, विजय बापू शिवतरे पुरंदरचे आमदार आणि कैलासवासी रमेश भाऊ वांजळे या ठिकाणी आम्ही खेडशिवापूरला गेलो. जवळपास 10,000पेक्षा जास्त लोक त्या खेडशिवापूरला होती. जवळपास दिवसभर राष्ट्रीय महामार्ग आम्ही अडवला होता, दिवसभर. म्हणजे शेवटी प्रशासन सुद्धा हतबल त्यावेळेला झाला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं, विनंती केली की या रस्त्याचे राष्ट्रीय महामार्ग तुम्ही अडवलाय, ह्याचा हा प्रश्न तुम्ही चर्चेतनं सोडू. मग आम्ही जिल्हाधिकारी माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांचे लेखी आम्हाला आश्वासन आलं की आम्ही ह्याच्याबद्दल निर्णय घेऊ, तुम्ही हे आंदोलन स्थगित करा. तेव्हापासूनचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करतो. आज त्याच्या माध्यमातून बऱ्याचशा केसेस त्या कार्यकर्ते असतील आमच्यावर झाल्या. आज त्याच्याबद्दल कुणी प्रशब्द काढायला तयार नाही. जो भोर तालुक्यातला रोज येणारा जाणारा माणूस असेल, कर्मचारी असेल, शासकीय सेवेतला नोकरदार असेल, विद्यार्थी असेल, दूधवाला असेल, भाजीवाला असेल, याला आज त्या ठिकाणी नाक त्रास या टोल नाक्याचा होतोय. आणि म्हणून आम्ही सरकारला निर्णय घेण्यासाठी भाग पाडलं. MH12 आणि MH14 या गाड्या तुम्ही यामधून सूट द्या. काही काळ त्याच्याबद्दल सुद्धा अंमलबजावणी झाली. नंतर परत रिलायन्स कंपनीनं, म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जशी होती तशी रिलायन्स कंपनीचं कामकाज आहे, तोडा फोडा आणि राज्य करा. त्यांनी परत हळूहळू म्हणले MH14 कशाला करता दादा, MH12च घ्या. म्हटलं हा सामुदायिक निर्णय आम्ही नाही दिलेला, तुम्ही दिलेला आहे. म्हणले MH12च्या गाड्यांचं करा, पिंपरी चिंचवडच्या गाड्या MH14च्या असतात, इकडं कशाला. म्हटलं बाबा ठीक आहे, सगळ्यांना विचारून निर्णय घेतला, MH12चं पुरतं चालू केलं. नंतर थोडे वर्ष 2 वर्ष गेली की परत म्हटले कशाला. म्हणले आता जेवढे भोर तालुक्यातले आणि वेल्हा तालुक्यातली लोक आहेत ना तेवढ्यांना आम्ही पास देतो म्हणले. म्हणलं असे किती लोकांना तुम्ही देणार? नाही म्हणले तुम्ही सांगाल तेवढ्या लोकांना आम्ही पास देऊ. म्हणले द्या. 1000 पास त्या ठिकाणी त्यावेळेला दिले. आम्ही प्रामाणिकपणे सांगतो, कुठल्याही पक्षाची भूमिका न ठेवता ज्याला गरज आहे त्याला पास त्या ठिकाणी. नंतर काही शिवसेनेचे पदाधिकारी उठले, ते म्हणले तुम्ही आमदारांना तिथं राजकीय भूमिकेतून पास दिले. मग आम्ही म्हणलो बाबा आमची जर भूमिका राजकीय असं तुम्हाला वाटत असेल त्याला तुम्ही पर्याय सांगा. नाही म्हणले आता भोर वेल्हा तालुक्यामधला जो रहिवासी आहे त्याने स्थानिक रहिवाशाचं कार्ड दाखवलं की त्याला त्यामधून सूट द्यायची असा निर्णय घेतला. ठीक आहे म्हणलं, तसा निर्णय करा. आणि त्या निर्णयाप्रमाणे आता त्याची अंमलबजावणी सुरू आहे. आजपर्यंत जो एवढा संघर्ष या टोलनाक्याच्या संदर्भात झाला, ज्या केसेस झाल्या, याबद्दल कुणीही भ्रशब्द काढायला आज या ठिकाणी तयार नाही. रिंग रोडच्या बद्दलचा मुद्दा PMRDच्या खास करून या निमित्तानं सांगितला पाहिजे. खोपी असेल, कांजळे असेल, केळवडे असेल किंवा अगदी नायगाव कांबरेपर्यंतच्या असणाऱ्या शेत जमिनीमधून, बागायत जमिनीमधून हा PMRDचा रिंग रोड जात होता. मी काही विकासाला विरोध करतोय म्हणून या ठिकाणी बोलत नाही, परंतु तिथल्या असणाऱ्या सर्व शेतकरी कृती समितीनं आम्हाला निवेदन दिलं, सांगितलं की याबद्दलचा रिंग रोड हा त्या ठिकाणी रद्द झाला पाहिजे. आणि तुम्हाला खास करून मी सांगतो, त्यावेळेला माझ्याबरोबर असणारे सर्व कार्यकर्ते, पालकमंत्र्यांची मीटिंग होती काउन्सिल हॉलला,
सर्किट हाऊसला सगळे पदाधिकारी जिल्ह्यातले आमदार होते. एकाने सुद्धा ब्रश शब्द काढला नाही की आमचा एरिया वगळा. पण आपण ठणकावून सांगितले की आमच्या शेतकऱ्यांची जमीन त्यातनं वगळली पाहिजे आणि ती जमीन जवळपास 6 किलोमीटरची लांबी असणारी जमीन ही आपण त्या निमित्ताने वगळली. आज त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही. आज तो विकासाचा मुद्दा म्हणून तुम्ही सांगताय विकास राखडवला, परंतु खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची असणारी पिण्याची म्हणजे पाणी नसताना जी जमीन होती ती जमीन आता शिवगंगा खोरे योजना त्या ठिकाणी आता शासनाने मंजूर केली. त्या योजनेमुळं त्या भागाचं आता निश्चितच नंदनवन होणार आहे. खोपीपासून सगळ्या खालच्या परिसरात त्या ठिकाणी जर जमीनच तुम्ही ठेवणार नसेल तर नेमकी योजना करायची कशाची असा प्रश्न आम्ही त्या निमित्ताने मांडला. आज नवीन भूत आपल्या डोक्यावरती आले ते म्हणजे औरंगाबाद ते बेंगलोर ग्रीन कॉरिडॉर हायवे. त्या संदर्भात सुद्धा मला आता काही शेतकरी मंडळींनी निवेदन दिलं. केंद्राचे असतील अगदी खाली पांड्यापासून ते सारोळा असेल, सावरकर असेल, मोरवाडी असेल. आता काही लोक म्हणले हा रोड म्हणले आमदारांनीच टाकलाय. बोलणाऱ्याला तर काय मोठी युक्ती. म्हणले तो PMRDचा कॅन्सल केला आणि म्हणले हा मंजूर केला. तर ही योजना केंद्र सरकारची, तिथे मी लोकप्रतिनिधी महाराष्ट्र शासनाचा. आता त्याच्याबद्दल आरोप करताना माझ्यावर केला. मी त्यांना बोलून सांगितलं, म्हणली या इकडे हा नकाशा संग्राम थोपटेचं धांगोडीचं जे क्षेत्र आहे माझं स्वतःचं शेत जमीन मोरे सर तुम्हाला तर माहिती आहे, त्या क्षेत्रामधून बरोबर मधनं रोड नेलाय. मग आमदारांनी जर टाकला तर आमदाराचं क्षेत्र वगळता आलं असतं त्याला. मी मग माझ्या रोड क्षेत्रात मी नेलाय का. बोलणाऱ्याला काही बोलता येतं. काही लोक चर्चा करतात आणि विनाकारण निवडणुकीच्या काळात ते पसरवण्याचा प्रयत्न करतात. आज भोरला जाणारा कापूरहोळ भोर असेल, वाई मांढरदेवी सुरू रस्ता आपण कॉन्क्रिटीकरणाचा निर्णय घेतला. पूर्वीच्या काळात हा रस्ता इतका खडतर होता, 5.5 मीटरचा रुंदीकरणाचा असल्यामुळं गाड्या एकदम घासून त्या ठिकाणी जायच्या. अपघाताचं प्रमाण वाढायचं आणि पावसाचं प्रमाण असल्यामुळे या रस्त्याला देखील वारंवार त्रास त्या निमित्तानं आपल्याला भोगायला लागायचा. त्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार ज्या वेळेला आलं त्यावेळेला हायब्रिड अॅन्युटी प्रकल्पामध्ये जवळपास 330 कोटी रुपयाची योजनेचं काम या ठिकाणी ते मंजूर केलं. त्यावेळेला बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण साहेब होते. उद्धव साहेब ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये असणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये त्या ठिकाणी ते रस्ता आपण मंजूर केला आणि त्या रस्त्याचं डांबरीकरणाचं अंदाजपत्रक असल्यामुळे आपण त्याला विनंती केली की कॉन्क्रीटचंच तुम्ही करा. ते काम आपण केलं. काल काही लोकांनी वेगळंच पिकवलं, म्हणजे या रोडच्या बाबतीत आमदारांनी लक्ष दिलं नाही. म्हणजे काय नेमकं लक्ष दिलं नाही म्हणले ती जागा जी शेजारी रस्त्याला गेली त्या गेलेल्या जागेचा मोबदला काय मिळाला नाही. मुळामध्ये राज्य सरकारची जी योजना आहे, जे राष्ट्रीय महामार्ग त्या ठिकाणी घोषित होत आहेत, स्टेट हायवे जे घोषित होत आहेत, त्याच्या मध्यापासून साधारणतः 35 मीटर इकडे आणि 35 मीटर इकडे ह्या मूळ सरकारचाच त्या ठिकाणी संपादनाचा पार्ट असतो. या जागेमध्ये जो रस्ता त्या ठिकाणी होतो त्याचा 1ही रुपया सरकारने त्या ठिकाणी कोणाला महाराष्ट्रात सुद्धा दिलेला नाही. त्याच्या बाहेर जर का संपादन करायचं असेल तर राज्य सरकार त्याच्या संपादनाचा वेगळा मोबदला त्या निमित्ताने देते. परंतु विरोधकांचं डोकं कसं बघा ना, केलेल्या कामावर कोणी चर्चा करत नाही, मुद्दा मांडतात, त्याचं संपादन मिळालं नाही. म्हणजे ज्याला कोणाचे संपादन एकाने सुद्धा मागणीचा सुद्धा अर्ज केला नाही त्याच्या डोक्यात वेगळं भरवायचा केविल होणा प्रयत्न अलीकडच्या काळामध्ये देखील सुरू झालाय. आता नव्यानं शिंदेवाडी असेल, भोर असेल, निगुडगर आणि महाडला जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू झालं. जवळपास 750 कोटी रुपयाचं ते काम आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून सुप्रताई असताना असेल, आम्ही त्या ठिकाणी मागणी करत असेल, याच्या माध्यमातून ते काम त्या ठिकाणी आता सुरू झाले. त्याही रस्त्याच्या बद्दल काही लोक वेगवेगळी टीका टिप्पणी करतात. मला त्या मंडळीला सांगायचंय, शेवटी रस्त्याच्या बद्दल आज तुम्ही आमदारांना दोषी धरता आणि जर झालेलं काम असेल त्याचं क्रेडिट सुद्धा तुम्ही आमदारांनाच आणि खासदारांनाच या निमित्तानं दिलं पाहिजे. त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही. आमची जबाबदारी निश्चित आहे. केलेलं काम आणि राहिलेलं काम ही जी दोन्हीची जबाबदारी संग्राम थोपटे आणि आता माझी आहे. भोरच्या MIDC बद्दल जी काही लोक वक्तव्य करतात, खरं तर ही 92 सालाची MIDC आज पूर्ण हायवे पट्ट्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून तरुण तिथं रोजगार तिथं उपलब्ध होते. काही तरुण विशेष करून भोर भागातला, पश्चिम भागातला तरुण
रोजगाराच्या निमित्तानं आज पुण्यामध्ये स्थलांतरित झालेल्या ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून त्या तरुणांना MIDCच्या माध्यमातून त्या भागात कसा रोजगार उपलब्ध होईल हा प्रयत्न आपण सातत्याने करतोय. परंतु जी मंडळी सातत्याने विरोध करतायत तीच मंडळी आमच्या नावाने म्हणतात की आमदारांनी गेल्या 10 वर्षात काय केलं. अरे मग जागा जर तुमच्या त्या ठिकाणी शिल्लक आहे, तुमच्या नावावर जागा आहे, त्या ठिकाणी तुम्ही का देत नाही हा देखील खडा सवाल त्या निमित्तानं आहे ना. तुम्ही एकीकडे जागा द्यायची नाही आणि एकीकडे म्हणायचं MIDC मंजूर केली आणि त्याचं काय झालं, असा विरोधाभास या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न सातत्याने या निमित्तानं होतोय. आणि म्हणून मागाशी सतीशराव तुम्ही बोललात त्याचप्रमाणे हनुमंतराव पण दोघ जण बोलले आणि श्रीराम चव्हाण पाटील पण, म्हणजे 3 चव्हाण बोलले आणि काका चव्हाण तुम्ही 3 बोलले म्हणून ते निघून गेले. खरं ते त्यांचं आम्हाला ऐकायचं होतं. आता तुमचं कसं आहे, तर एकंदरीत सांगण्याचं काय बाळाभाऊ, तुम्ही पण काल पण आलात आणि आज पण आलात. बऱ्यापैकी तुम्ही म्हणलं ते खरं आहे की भोर असेल, वेल्ला असेल, यातला बराचसा 70-80% समाज आपला 17 नंबर असेल किंवा 16 नंबर असेल किंवा धनकोडे असेल, बालाजीनगर या परिसरात राहतो. उरलेला काही समाज त्या ठिकाणी संतोषनगर असेल किंवा आता नव्यानं विकसित झालेला पलीकडचा दत्तनगर या परिसरामध्ये राहतोय. आमच्यासारख्याचं सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगणं आहे. शेवटी हातभर पोटाची खळगी भरण्यासाठी हा सर्व समाज भोर तालुक्यातून इथं आलेला आहे. तुमच्याकडे सुद्धा एक या ठिकाणचा एक चांगल्या पद्धतीचा कार्यकर्ता नेता म्हणून ही सर्व मंडळी सातत्यानं मदतीची अपेक्षा करत असतात. तुम्ही देखील चांगल्या पद्धतीची मदत आजपर्यंत त्यांना दिलेली आहे. शेवटी एक भोर तालुक्यातला एक कार्यकर्ता नात्यानं, भोर तालुक्यातला नागरिक आहे नात्यानं देखील मला आपल्याला या निमित्तानं सांगणं आहे, शेवटी आमची जनता या ठिकाणी जी पुण्याला व्यवसायाच्या निमित्तानं स्थलांतरित झाले त्याला देखील भविष्यातल्या कुठल्याही स्थानिक पातळीचे जे अडचणी येतील त्याच्यासाठीचे सुद्धा आजपर्यंत जे सहकार्य तुम्ही केले असंच सहकार्य भविष्य काळात देखील होणं अपेक्षित आहे. शेवटी ग्रामीण भागातला माणूस आहे. आज पुण्याच्या ठिकाणी कात्रज घाटाच्या पलीकडे आल्यानंतर वेगवेगळे पक्ष असतील, विचार असतील, त्या माध्यमातून तुमच्यासारख्यांच्या बरोबर असेल किंवा इतर जणांच्या बरोबर त्या ठिकाणी तो काम करतोय. परंतु बोगद्याच्या पलीकडे गेल्यानंतर त्याची भूमिका वेगळी असते. बोगद्याच्या पलीकडे गेल्यावर तो त्या ठिकाणी तिथल्या स्थानिक प्रश्नांच्या संदर्भामध्ये आणि तिथल्या एकंदरीत विषयाच्या संदर्भामध्ये सातत्यानं त्या ठिकाणी ते लक्ष देऊन तिथल्या नेतृत्वाला मदत करण्याचा प्रयत्न करत असतात. काही मंडळींनी मध्यंतरी आरोप केले की म्हणले कोरोनाच्या काळात म्हणले आमदार कुठं होते. काहींनी सांगितलं म्हणले आमदार तिकडं कुठं फार्म हाऊसला होते, कोण म्हणलं पांगारीला होते, कोण म्हणलं कुठं फिरत होते. माझ्याकडे सगळी छायाचित्र आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. मी 2 वेळा मी कोरोना पॉझिटिव्ह आहे. माझी पत्नी सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आहे, मुलगी सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह झाली. मी 2 वेळा सलग मला कोरोना झाला. मी सगळ्या ठिकाणी सगळ्या 3 तालुक्यामध्ये किट वाटप करण्याच्या निमित्तानं दुर्गम भागामध्ये फिरतो. तुम्ही सुद्धा एकदा आला होता तिकडं वरती साळुंगाना ह्याच्यात हिरडोशीच्या कुडली वगैरे साईडला, त्यावेळेला तर दरड कोसळली होती. तुम्ही चालत गेले होते सगळे, मला आठवते. परंतु आरोप काय करायचा की म्हणले कोरोनाच्या काळात आमदार कुठं होते. आता मी तर सगळ्या PSC असेल, आरोग्य सुविधा असेल किंवा बेडच्या उपलब्धतेच्या बद्दल सातत्यानं प्रयत्न करत होतो. परंतु आता ही बोलणाऱ्याला काय, म्हणजे मला तर वाटतं आता संग्राम थोपटे एवढंच फक्त त्यांना सारखं नसतंय, बाकी काही दुसरा मुद्दा नाही. काही बोलायचं पण संग्राम थोपटेंच्या बद्दल बोलायचं एवढंच एक कार्यक्रम त्या निमित्तानं आहे. असो बोलल तेवढं थोडं. आज 9 जवळपास वाजलेले. तुम्हालाही रोजच्या व्यवसायाच्या निमित्तानं रोज जावं लागतंय. सध्याच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये उद्याच्या 1 महिन्यानंतर, कमीत कमी 1 महिन्यानंतर म्हणजे 20 तारखेला आजच्याच दिवशी नोव्हेंबरला आपल्याला पवित्र मतदान त्या ठिकाणी द्यायचंय. आणि त्या मतपत्रिकेमध्ये ज्या पद्धतीचा क्रमांक असेल, काय असेल, तो आपण त्या ठिकाणी पुढं त्या ठिकाणी येईलच. त्याबद्दलची निश्चित वेगळी सूचना त्या ठिकाणी येईल. परंतु त्या मतदानाच्या सर्व प्रक्रियेमध्ये आपण तालुक्यातल्या असणाऱ्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना माझी हात जोडून नम्र विनंती आहे. शेवटी पुण्यामधला राहणारा रहिवासी असेल, तो गावाला गेल्यानंतर निश्चितपणे त्याला गावाला आज देखील एक मोठ्या पद्धतीचा मान सन्मान प्रत्येक गावामध्ये आहे. त्याच्या शब्दाला आज त्या ठिकाणी किंमत आहे. जरी काही कुठं वेडवाकडं होत असलं, वाटत असलं, तरी सुद्धा
आपण पालकत्व या नात्यानं एक आपल्या स्वतः उमेदवार नात्यानं गावामध्ये जाऊन या सर्व गोष्टी त्या ठिकाणी व्यवस्थित कराव्यात आणि उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे पुन्हा एकदा काम करण्याची संधी आम्हाला द्यावी अशी आग्रहाची विनंती आजच्या सभेच्या निमित्तानं करतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे येणाऱ्या 24 ऑक्टोबरला आपण नामनिर्देशन अर्ज त्या ठिकाणी भरणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्मान्य अध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले हे माझा फॉर्म भरण्यासाठी भोरला त्या ठिकाणी येणार आहेत. त्याचप्रमाणे आपल्या खासदार संसद रत्न सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे या देखील त्या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी येणार आहेत आणि शिवसेना पक्षाचे संपर्क प्रमुख सन्मान्य सचिन भाऊ आहेर हे देखील फॉर्म भरण्यासाठी येणार आहेत. तरी आपण बहुसंख्येने त्या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी भोरला यावं. साधारणतः 9:30ची वेळ आपण अनंतराव थोपटे महाविद्यालयावरती मेळाव्याच्या निमित्तानं ठेवलेली आहे. साधारणतः 11 साडे 11 वाजता पदयात्रेद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा चौपाटीला आहे तिथं नतमस्तक होऊन त्यांना हार घालून त्या ठिकाणी मंगळवार पेठ मार्गे आपण राजवाड्यामध्ये त्या ठिकाणी फॉर्म भरायला जाणार आहे. तरी आपण सर्व पुणेकर रहिवाशांनी त्यावेळेला आवर्जून येऊन मला आशीर्वाद द्यावेत एवढीच विनंती करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.